नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे बघताय, या खिडकीच्या बाजूला हे दोन वेल दिसत आहेत। हे वेल शिंगल ठेवलेले, मुद्दाम शिंगल ठेवलेले, वरती हे खिळे मारलेले बघा, हे सारख्या लेवलला खिळे मारलेले। खिडकीला मस्त जाळी लावलेली, यामुळे काय होतं, साप विंचू वगैरे घरात घुसणार नाही। आणि या खिडकीच्या बाजूला ही जी मधुमालती आहे, मधुमालतीला सौम्य सुगंध असतो। हा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल यासाठी ही सोय केलेली आहे। म्हणजे आपण कृत्रिम अगरबत्ती न लावता जर ओरिजिनल सुगंध लावला, खिडकीच्या समोर आपण असे गुलाबाचे झाडंसुद्धा लावलेले आहे। हे गुलाब आहे बघा, हे गुलाबाचं झाड आहे, हे गुलाबाचे फुलं येतील। आणि हे जे मधुमालतीची जी फुलं आहेत हे कायम राहतील। आता हे नेमकं हे करण्याचं कारण काय, ही जे खालची जी वेल आहे, तो वेलला सपोर्ट दिलेला आहे। आणि हा जो सपोर्ट आहे, तर याच्यामुळे कालांतराने ही याचे जे ही जी रूट आहे, म्हणजे काठी आहे, म्हणजे त्याला आपण जाडो करू। आणि हा जो ही जे फुलं आहेत, हे फुलंसुद्धा चांगले येतील आणि याचे जे सुगंध आहे हा सुद्धा वाढेल। म्हणजे आपण हा वेल आहे, पण याला एक प्रकारे आपण झाड तयार करणार आहे, झाडाचं लूक देणार आहे त्याला। आणि हे जे खोड जर जाड झालं, त्यामुळे त्याला सपोर्ट होईल। मग नंतर सपोर्टची गरज नाही, तरी पण हा कायमस्वरूपी टांगलेला असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे वरतून खाली आल्यानंतर त्याला छाटणी होईल आणि थोडं वरती कुठे जाणार नाही, म्हणजे जसं झाडासारखं होईल। आणि हे जे वेल आहे इथल्या इथे येतील। अशा पद्धतीने आपण आपल्या घराच्या बाजूला जर फुलझाडं जर लावले समजा, तर सुगंध घरात दरवळेल। आणि हा जो सुगंध आहे हा नैसर्गिक सुगंध आहे आणि आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे। आपणही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, सेवाभाव 113 7, सेवाभाव 11 36, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा। आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा इतर लोकांना, आणि आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कॉमेंटही करा। धन्यवाद।